या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. शैक्षणिक दृष्टिकोनातून लातूर हे केवळ मराठवाड्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक नामांकित शहर म्हणून ओळखलं जाते. त्या दृष्टिकोनातून जे कोणी पालक आपल्या पाल्याला म्हणजे विद्यार्थ्याला 11वी 12वी असेल, फाउंडेशन कोर्स असेल, क्रॅश कोर्स असेल, नीटच्या तयारीसाठी असेल, ठेवू इच्छित असाल तर शारदा बॉईज हॉस्टेल या नावे लातूरमध्ये ट्युशन एरियामध्येच एक 50 विद्यार्थ्यांची सोय होईल अशा पद्धतीचं वसतिगृह आम्ही उभा केलेलं आहे. जवळपास 7-8 वर्षापासून अनेक विद्यार्थी आमच्या इथं राहतात आणि ते आपापल्या पद्धतीनं खूप छानपैकी अभ्यास करून आम्ही त्यांना फक्त अभ्यासासाठी पूरक असणारं वातावरण निर्माण करून देतो. ते विद्यार्थी अभ्यास करून आपल्या आईवडिलांचं नावलौकिक करत आलेले आहेत. तर जे कोणी अभ्यासू विद्यार्थी लातूरला आल्यानंतर निवासासाठी आमच्याकडे येऊ इच्छित असतील तर त्यांचं स्वागत आहे. अतिशय नाममात्र शुल्क ठेवण्यात आलेलं आहे, कारण सेवा परमो धर्म या तत्वाचं आम्ही अनुकरण करणाऱ्यापैकी आहोत. संस्कृत या विषयाची ट्युशनसुद्धा चालवतो, शारदा संस्कृत क्लासेस या नावे. तर हा मोबाईल नंबर वगैरे आहे माझा. ट्युशन एरियामध्ये अगदी आमच्या बिल्डिंगमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला निसर्गरम्य वातावरण दिसेल. म्हणजे झाडं वृक्ष लागवड वगैरे मोठ्या प्रमाणात केलेली आहे, संवर्धनही केलेलं आहे त्यांचं, स्वच्छताही आहे. आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ज्या काही सोयीसुविधा अपेक्षित आहेत, मग त्या वायफाय असेल, गरम पाण्याची थंड पाण्याची सुविधा असेल, त्याच्यानंतर स्वच्छता, CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची RO ची व्यवस्था आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॉवेल असेल, बेडशीट असेल किंवा इतर आपल्या अंगावरील कपडे असतात, तर ते साधारणतः आठवड्यातून एक वेळेस 3 शर्ट 3 पॅन्ट स्वच्छतेची सुद्धा सुविधा करण्यात आलेली आहे. तर निश्चितपणे एक वेळेस आपण अवश्य भेट द्या. 2 बेडच्या, 3 बेडच्या, 4 बेडच्या रूम आमच्याकडे उपलब्ध आहेत. अभ्यासपूरक असं वातावरण आहे आणि रात्री 8च्या नंतर ट्युशन हॉलमध्ये बसून आपण निवांत अभ्याससुद्धा करू शकता. जे विद्यार्थी खरंच अभ्यासू आहेत त्यांच्यासाठी ती म्हणजे रीडिंग रूमची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. शांत वातावरण आहे. निश्चितपणे आपण अवश्य भेट द्यावी ही नम्र विनंती. शुल्काच्या बाबतीत विचार केला तर पर बेड 2000 आहे, 3000 आहे, 3500 आहे, 2500 आहे. म्हणजे आपण जी रूम पसंत करता ती किती बेडची आहे त्यानुसार ते शुल्क ठरवण्यात आलेलं आहे. वार्षिक वगैरे फीस भरली आपण 12 महिन्याची तर त्याच्यामध्ये परत आणखी काही डिस्काउंट वगैरे देण्यात येईल. जेवणाची व्यवस्था तसं आम्ही बाहेरच करायला सांगतो मेसवर, कारण एकाच ठिकाणचं जेवण विद्यार्थ्याला आवडेल नाही आवडेल आम्हाला सांगता येत नाही. तरीसुद्धा घरगुती जेवणाची इच्छा असेल तर त्यासाठी आम्ही आमच्याकडे ती पण व्यवस्था ठेवलेली आहे, पण ती विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी आम्ही ठेवलेली नाही. जोपर्यंत तुम्हाला जेवण छान वाटेल तोपर्यंत आपण इथं जेवण करू शकता. जोपर्यंत या वसतिगृहामध्ये राहण्याची इच्छा आहे, कारण आम्ही बोलताना म्हणत असतो की खूप स्वच्छता या सुविधा वगैरे वगैरे, त्या सांगितलेल्या शब्दांनुसार आम्ही जर वागत असू तर आपण टू बी कंटिन्यू राहू शकता किंवा परत नंतर ते आपण सोडू शकता. तसं अद्यापर्यंत मध्यंतरीचं कोणी सोडलेलं नाही आहे. हा चांगला अनुभव आहे, कारण आम्ही जे बोलतो त्या पद्धतीनं सोयीसुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. कारण विद्यार्थ्याची सेवा हे परम आशीर्वाद देणारं आहे. मग ते क्लासेसच्या माध्यमानं असेल, हॉस्टेलच्या माध्यमानं असेल, हे असं आम्ही मानतो. आणि येनकेन माध्यमानं विद्यार्थी हा शिकावा, सुशिक्षित संस्कारक्षम बनावा, ज्ञानवंत गुणवंत बनावा आणि आपल्या आईवडिलांचं गुरुजनांचं नाव त्यानं मोठं करावं ही अपेक्षा आहे. मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे, घरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर, एक सेवाभाव वृत्ती ठेवून क्लासेस आणि हॉस्टेल चालवत असतो. हे विचार आपल्याला पटले असतील तर आपण जे गरजवंत आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पाठवावी अशी आपणास नम्र विनंती करतो आणि थांबवतो. धन्यवाद.